नमस्कार, मी आकाश. पब्लिक कट्टाच्या शिरूरच्या रणधुमाळीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या वकील साहेब आहेत आपल्यासोबत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना नेमक्या अपेक्षा काय आहेत होणाऱ्या खासदारांकडून किंवा या पूर्ण देशाच्या नेतृत्वाकडून काय अपेक्षा. नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट सुमित वनारसे. मी ओरळी कांचन या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. माझ्या होणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा अशा आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही आता नियोजन चाललं आहे केंद्र सरकार मार्फत, की रस्त्यांची दुरुस्ती होतीये, रस्ते मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्याच्यामुळं जो काही लोकांचा वेळ वाचणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये, त्याच्यामुळे पर्यायाने लोकांना फायदा होतोय, शेतकऱ्यांचा फायदा होतोय, त्यांना कमी खर्चात चांगल्या प्रकारचे मोह मिळत आहेत. तर याच अपेक्षा आहे की जे इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे, जे लोकांना आता तुमचं पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, इंटरनेट या मूलभूत गरजा जर म्हणताल तर या भागातल्या बऱ्यापैकी ह्या पूर्ण झालेल्या आहेत. अन्न, वस्त्र. आता त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला थोडं जागतिकीकरणाच्या दृष्टीनं इन्फ्रास्ट्रक्चरकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्र करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या दृष्टीनं रस्त्यांची डागडुजी असेल, रस्त्यांची सुधारणा असेल, मोठ्या प्रमाणातले रस्ते दुरुस्ती करणे असतील, त्याच्याबरोबरच मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी कॉम्प्युटरचं नॉलेज सुद्धा मला असं वाटतं लहान वयातच मुलांना मिळायला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांना पण कॉम्प्युटर उपलब्ध करून द्यावेत. या प्रकारच्या अशा छोट्या छोट्या अपेक्षा आहेत सगळ्या होणाऱ्या. कोण अपेक्षा पूर्ण करेल असं वाटते, कोणता खासदार किंवा कोणत्या देशाचं नेतृत्व करेल? आता देशाच्या बाबतीत जर म्हणाल तर आज मोदींशिवाय मला वाटत नाही दुसरा चेहरा, सक्षम चेहरा पुढच्या लोकांकडे आहे. आणि मोदींची जर 10 वर्षाची कारकीर्द पाहता, त्यांनी ज्या प्रकारे देशाचं नाव उज्ज्वलित केलं आहे जागतिक लेवलवर, मी स्वतः याचा अनुभव आता एक 6 महिन्यापूर्वी दुबईत गेलतो आणि त्यावेळेस मला जो अनुभव आला एक भारतीय म्हणून, भारतीयांचा जो गौरव मला अनुभवायला मिळाला मोदींमुळे. कारण मी दुबईतल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना प्रत्येकाच्या तोंडात मोदींचं नाव असायचं. मोदींविषयी त्यांना चर्चा करायची असायची की तुमचा लीडर खूप चांगला आहे, मोदी खूप चांगले आहेत. अशा प्रकारची चर्चा सगळ्यांकडनं मला ऐकायला मिळेल. म्हणजे जागतिक लेवलवर जे एक भारतीयांची प्रतिमा चांगल्या लेवलला गेलेली आहे, जेव्हा पासपोर्ट असतील, चेकअप असेल तिथं इंटरनॅशनल एअरपोर्टवर, तर तिथं इंडियन लोकांना चांगल्या प्रकारची वागणूक मिळायला लागली पूर्वीपेक्षा. याच्या आधी सुद्धा मी गेलतो सिंगापूरला वगैरे, त्यावेळेसची वागणूक आणि आत्ताच्या वागणूकमध्ये जमीन आसमानचा फरक मला स्वतःला जाणवलेला आहे. आणि जर मोदींचं कर्तृत्व म्हणतात तर आज आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या खात्यात, डायरेक्ट खात्यात बेनिफिट पैसे मिळतात त्यांना, त्यांचे पीक विमा मिळत आहेत. म्हणजे जो काही राजीव गांधींचं म्हणणं होतं की एक 100 रुपये पाठवले तर खाली 1 रुपये पोहोचतो, तर तो मधला गॅपच मोदींनी काढून टाकलाय. डायरेक्ट बेनिफिशरी अकाउंटवरच सगळ्यांचे पैसे जे काय आहेत ते पोहोचतात. मग त्यामुळं देशाचं जर धुरा द्यायचीच असेल तर माझं प्राथमिक म्हणजे माझं स्वतःचं खासगी मत असं आहे की मोदींशिवाय आपल्याला दुसरा चेहरा आज तरी चांगल्या प्रकारचा विरोधक सुद्धा मोदींसमोर उपलब्ध नाहीये. हे माझं. मग इथे खासदार पण त्या पट्टीसह निवडून देणार? आता खासदार म्हणताल तर खासदारचे इथले जे 2 कंटेस्टंट आहेत स्ट्रॉंग, ते दोन्हीही चांगले आहेत. म्हणजे अमोल कोल्हे साहेब सुद्धा सर्वांना सहकार्य करणारेच आहेत आणि ह्याच्या आधी आढळराव पाटील सुद्धा सगळ्यांना सहकार्य करणारेच होते. यांनी म्हणजे ज्यांचे आमचे दोन्ही खासदारांकडे संबंध आले, दोघांकडे कामं सुद्धा आलेत आणि दोघांनी समाधानकारक आमची कामं केलेली आहेत. आता ह्याच्या वेळेस ह्या शिरूर मतदारसंघात म्हणताल तर ह्यावेळेस आजच्या तारखेला तरी कन्फ्युजन जास्ती आहे की मत कुणाला द्यावं. दोघेही चेहरे खूप चांगले आहेत आणि दोघेही उमेदवार हवेसे आहेत. त्यामुळे कुणाला द्यायचं आता हे मतदानाच्या दिवशीच ठरवू. धन्यवाद.